नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा माझा येडा इथं बसलाय, हा बघा। येड्या, तू येडा आहे नाही ना? तू तर आगू आहे ना बाबुली, तू तर आगू आहे ना? बोल लवकर, बोल बोल, सर्वांना हाय कर, चल हाय कर, हाय कर। जाऊ दे, काय नाही, ए ए ए बस, जायचं नाही। त्याला वाटलं मम्मा चालली, तर मी आज काय करणार आहे माहिती आहे का? आपली झाडं आहेत ना, तर इथं बघा टायगर, तू कुठं जाऊ नको, इथेच बसून राहा आणि खाली उतरून येऊ नको, सगळी माती लागल। खाली येऊ नको, नो नो, सेट सेट, खाली बस, पट्टा काढा, बस इथं खाली बस, चल बस लवकर, हा तिथेच बसून राहा। तरी थोडी झाडं आहेत ना, त्या झाडांमध्ये म्हणजे काय आहे, हे जे अळूची पानं आहे तिकडं तर पाणी लागत नाही, तर मी ते काढते आणि इथे लावते कुठेतरी, इथं जास्त पाणी लागतो ना, इथे कुठेतरी ते झाड चिटकवून देते। तर ते आज 2 झाडांचं मला काम करायचं आहे, तर म्हटलं चला करून घेऊया, करून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा झाडं लावली मी आळूची, हे बघा इथून सुरुवात केली, 1 2 3 4 5 आणि हा 6वा। तिथं फक्त 2च झाडं होती आळूची, तर मी त्याचे कांदे असे वेगवेगळे असे केलं आणि सगळीकडे लावले। तो गुशीचा बीळ पण बुजवून टाकलेला आहे तिकडचा, आणि आतमधून आता एवढा कचरा काढलाय। तर इथे एक कोरफड होती ना, त्या कोरफडीला पण कोणी खाल्लं आहे बघा, गुशीनेच चावलेलं आहे ते, हे काय जाऊ दे। तिकडे ते झाड आहे सीताफळचा, कोपऱ्यामध्ये आहे तिकडे, पण त्याला ना फॉस्फरसची कमतरता आहे, तर त्याच्यासाठी आता औषधं आणावं लागणार आहे, त्याचं ते झाड मरून जाईल। आणि असं पालापाचोळा ठेवायला काय नाही, त्याचा खतच होतो, पण खूपच कचरा होतो। आणि मी तसंही झाडांना शेणखत, सेंद्रिय खत सगळं टाकत असते, म्हणून मी जास्त हा पालापाचोळा जास्त ठेवत नाही असं। काय दरवाजा उघड बोलतोय मला, बाहेर काय करायचं जाऊन तुला? हा, बाहेर नको जाऊ, इकडे हो, चल। हे खातो का? पप्पांना गेला सांगायला, कोणी नका खोलू, नका खोलू, याला बाहेर सोडू नका अजिबात, अजिबात जायचं नाही बाहेर, आणि इथं कुठे जायचं नाही, मला जेवण बनवायचं। हा, मगाशी किती मारामारी त्या कुत्र्याची, त्या येड्याची आणि त्या आहे ना, करत होते ना मारा, आणि हा पण त्यांच्यात ना, कुत्र्यांच्या नादी लागून हा तो येडा बादली बिदली उलटी केली पाण्याची सगळी। हा मग किती अहो, त्या येड्याने ती तिकडं आयटम पटवले, हा, त्याच्यात उद्या आयटम वरून त्यांची मारामाऱ्या होतात। बोरुंड्या आला होता, आणि तो बोरुंड्या तिकडचा आहे तो, बरोबर, तो त्याच्यामध्ये तरपडतो, आणि हा तरपडत नाही, ती येड्यासाठी जातो, हा नाही, ह्याला नाही एवढं हे, हा त्या कुत्रींच्या मांस पण घ्यायला जात नाही तिकडं। पण काय होता, तो येडा आहे ना, तो कळी काढतो, आता ह्याला बघल, ह्याचा आवाज जरी ऐकला ना तरी लगेच येईल पळत, आणि मग लगेच ताकद येते त्याच्या अंगात। बघा आता मजा बघा, वाटच बघून येत त्याची, ते बघा बसलेली जाते। येडा कुठे? हा बघा, येड्याला कोंबलंय मागाशी वाटतं, चांगलंच कोंबलं। आता मजा बघा फक्त, आता येईल बघा, आता टायगर आला आता बघा। आता येडीला मस्ती आली वाटतं, येड्याला कोंबलंय, हा मगाशीच पाय लंगडत होता, मी त्याला बोलली ना मार खाणार म्हणलं तू, अरे चांगलंच कोंबलेलं दिसतंय तुला। कशी, हा पाय दुखतोय दाखवतोय बघा कसा, बघा बघा, हे बघा पाय दुखतोय दाखवतोय, हा बरं मारला, मी तुला बोललेली ना तू मार खाणार, ते काय, हा पायाच्या आतमध्ये तिकडे लागलंय त्याला, बरोबर बरं बरं बरं, चांगलं झोपटाय पाहिजे, सांगत होती गप्प बस एका जागी, हा तरी जातोय त्या कुत्र्यांच्या मागे, लय झोपलं याला ना, मागाशी मला आवाज येत होता। बरं गोऱ्या, तू आपलं सगळ्यांपासून लांब राहा, तू त्याच्या नादी लागू नको, तू तोंडात तोंड घालू नको, तोंडात तोंड फटका देईल तुला, मारू ना अजून, लय मस्ती करतो तो, बघ दादल्या म्हणतोय मारा याला, मारू का, मारू याला, तू मारशील नको जाऊ दे, हा बघ याची चांगली मस्ती जिरलेली आहे, मी तुला बोलत होती मार खाणार, याला मारला बघ,
समीर गोऱ्याला आपला गोऱ्याला आता नाही मागाशीच मारलंय पाय लंगडतोय चांगलं मार खाल्लाय बरं वाटलं आता जरा. आता तुम्ही म्हणाल मला की ताई तुम्ही अशा का बोलता म्हणून पण ह्याची एवढी मस्ती आहे ना याच्या अंगामध्ये मी सांगत होती याला गप्प हा ना गोऱ्या अरे गोऱ्या तुला माहित नाही गोऱ्या शाकीर गोऱ्या सकाळी शाण्या त्या लांडीच्या मागं मागं चाललेला सुमडीमध्ये लय मोठा आमचा भाई आला लगेच म्हणजे टायगरला पुश करायचा. आता कसा बसला गप्प एका जागी आणि मोठा पाय दाखवतोय मला माझ्या पायाला मारलं आता कसं तोंड झालं हा पाय दाखवतोय बघा ना कसा. असू दे आपण उद्या औषध लावू त्याला राहू दे तुला किती नीट केलं ना तरी तुझ्यात लय मस्ती आहे काही गरज नाही त्यांच्या मागं जायची. तुला सांगते ना तो चक्या तुला मारेल म्हणून ऐकत नाही. गप्प बसायचं खायचं पियायचं एका जागी खायला मिळतंय सगळं मिळतंय हा बाकी काय करतोस बसतो का इथं तर फटका देईल ना यार हो इकडे बस लवकर इथं ए गोऱ्या इकडे हो मारेल टायगर त्याला पण मारीन तुला पण मारीन मग गोऱ्या त्याची शेपूट सोड बघ एकाला कसं कोंबलाय तर कसा बसलाय मी कालपासून म्हणते हा मार खाणार आणि शेवटी आज मार खाल्ला असं गप्प बसलाय. बरं झालं आता एका जागी तरी बसून राहील. हे तुमचं काय चाललंय तिकडं मस्ती चाललंय समीर काय हॅपी वुमेन्स डे. अरे वा हॅपी वुमेन्स डे. अरे वा 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 अर्धी खावा अर्धी आमच्या दोघींमध्ये अर्धी म्हणजे मी हिला दिली हॅपी वुमेन्स डे. हा मला पण नको का मला कॅडबरी आवडते. अरे पण ती तू दिलेलीस ना मला आता ही कोणाला द्यायची नाही तुमच्या दोघांनी खायची आपली आपण दोघांनी ऐका ना ह्यांनी आपल्या दोघींना दिली पाहिजे ना. वुमेन्स डे ह्यालाच कमी पडत ह्यालाच कमी आज आमच्या कॅडबऱ्या चोरून खाते. अरे ती अर्धी तर दे मला दोघींमध्ये दिलेलीस ना अर्धी दे मला. बघा आता हा पोरगा काय बोलावं याला. हॅपी वुमेन्स डे आज वुमेन्स डे म्हणजे महिला दिन जागतिक महिला दिन आहे. तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीतील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सर्वांना माझ्यातर्फे ही घ्या एक चॉकलेट. आता इथून ते येणार नाही तुमच्यापर्यंत पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आज खूप झाल्या. तर चला आता सुरुवात करूया. जेवण बनवायचंय मला. तर मी इथं बघा भेंडी आणलेली आहे कुकरला तर वाटाणा आणि चणा शिजवणार न्यायची मस्तपैकी उसळ करणार. काय खाल्लं मुखवास दाखवा आता खरं करू हा करा ना. मुखवास कुठे ठेवलाय तुमचा लपून छपून ठेवलेला मुखवास. एक दिवस मला समजणार आहे हे मुखवास खातात का नेमकं काय खाताय. कॅडबरी दे तुम्ही दिली का मला दिली हा महिला दिनांच्या काल गेले मोठे तिकडं महिला दिनांचा काय नाही वाटत की आपल्या घरी लेडीज आहे काय नाही त्यांना घरातल्या लेडीजचा काय आधार नाही त्यांना अजिबात. रोजचा जागतिक महिला दिन एकच दिवस नसतो ठरलेला महिलांसाठी असं काय नसतं रोजच स्पेशल असतो. काय महिला आहे म्हणून घर सुरक्षित आहे. बिचारे तुम्हाला कधी कधी देतात पाहिजे. आता पोट चोळलंय तिथं अजून काय करू. पोट चोळलं पोट दुखत होतं माझं. आज माझं मागाशी पोट दुखत होतं तर म्हटलं चोळा. तुम्हाला बरं नव्हतं तेव्हा पण त्यांनी तुम्हाला बहुत सारा खाऊ आणलेला. बहुत सारा खाऊ असू दे पण आज द्यायला नको का त्यांनी. कॅडबरी फ्रीज मध्ये वरती ठेवली. हो तुम्ही आणली कुठे दाखवा फ्रीज वरती खोल बरं. ती खाल्ली दुपारी मी ती चुरगाळलेली अख्खी कॅडबरी ती चुरगाळली त्याला काय हा हे बाबा तुझं काय महिला दिनचं काय नाटक तो ते मला पण तुमच्यात सामील करा ना. बडबड चालली तर आला टायगर यांनी तंबाखू खाल्ले का विमल खाल्ले मला सांग. कॅडबरी खाल्ली टायगर यांची विमल कुठं आहे दाखव मला.
आता नाही दाखवणार. हा चोळा ना होतोय. महिला दिन, काल महिला दिनाच्या यांच्या संघटनेकडून आहे ना, पोलीस मित्र संघटनेकडून प्रोग्राम होता महिला विशेष असे काय म्हणजे काहीतरी काय होतं महिला दिनाचा कार्यक्रम. हा महिला दिनांचा महिला विषयक कार्यक्रम होता. महिलांसाठी मासिक पाळीवरती स्पेशल नियोजन केलं होतं. कोणतं सॅनिटायझर वगैरे म्हणजे कोणतं यूज करायचं काय नाही, तर कशी काळजी घ्यायची त्याविषयी त्यांची जनजागृतीचा कार्यक्रम होता. इथेच होता, विक्रोळी पार्क साईडलाच होता. तर हे रात्री तिकडे गेलेले, काल संध्याकाळी गेलेले आणि रात्री आले तिथून. आणि आज पण पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांना प्रशस्ती पत्र देऊन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा. माझं काय थोडंसं डोकं जरा जास्त सकाळपासून हे होते म्हणून मला काय जायला मिळालं नाही. आणि हिची पण तब्येत नाही, मग ही झोपून होती म्हणून मी पण कुठं गेलो. मी पण झोपूनच होती सकाळपासून. माझी कंबर पोट वगैरे सगळं दुखत होतं, त्यामुळे मी लोळतच होती. मग आता जरा अश्विनी आली की जरा तरतरी येते, मग ती उठवते मला, चला उठा आता असं तसं. मग आम्ही आता मिळून दोघी पण कामं करतो. ती थोडी मला मदत करायला येते, 1-2 तासासाठी का होईना, रात संध्याकाळच्या टायमाला मदत करायला येते. आणि मग तेवढंच बरं वाटतं घरामध्ये. ही मुलं तर कोण माझ्याशी जास्त बोलत नाही, हे यांच्यात आलातच असतात. हे यांचं इकडं राहिला टायगर, त्या टायगरशी एकटीच बोलून आपला तो बिचारा तो तरी किती माझ्याशी बोलल. मग ही आली की जरा बरं म्हणजे ती आली की मला जरा बरं वाटतं. आणि मी तिला म्हणते तू काही का होईना, तू थोड्या वेळासाठी तरी येत जा, दिवसातून एकदा तरी येत जा. तर ती येते आता ती मला मदत करणार आहे. तर तिचा दिनक्रम बघा. ती इकडं आता भांडी घासून घेणार, वॉश बेसिनमध्ये सगळा खरकाटा गोळा करणार. माझ्या बाहेर येडीसाठी सगळं वेगळं ठेवणार. अजून इकडे पण भांडी आहेत. तुम्ही नेहमी बघत असता इथं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसत असेल की इथं खरकाटा का आहे. तर हे खरकाटी भांडी असतात आमची जेवणाची. आणि मग मी आता इथे जेवणाची सुरुवात करणार. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:45. मग 8:45 वाजले, उशीर झाला ना. जाऊ दे, होईल. मला जेवणाला काही जास्त वेळ लागत नाही, अर्धा ते पाऊण तासात माझं जेवण होतं. 3 गॅस आहेत माझ्याकडे. ठेवते त्यांना सगळ्यांना. येडी खातील. येड्याला चांगलंच धोपटलंय. काय केलं त्यांनी? लपडे त्यांचे बाहेर आयटम वरून. तर असं द्या, मी जे काय आहे ते फेस टू फेस बोलते. मला तशी सवय आहे आणि सर्वांना आवडतं तसं बोललेलं सुद्धा माझं. आणि माझं नेहमीच म्हणजे माझं बोलणं जसं रांगड आहे. जसं मी घरात जसं बोलते ना, मी तशाच पद्धतीने तुमच्याशी सुद्धा बोलते. असं नाही एकदम प्रोफेशनल बोलते किंवा काय. असं घरातही माझी हीच भाषा असते आणि तुमच्याशी सुद्धा हीच भाषा असते. सो ठीक आहे, चला आता जेवण बनवायला सुरुवात करते आता. आणि बाबल्या बघा आता तिथून आला पप्पांच्या इथून, तिथं बसला. येडा सोबतीला आहेच. आता येड्याची काही पावर नाही आहे. जाऊ द्या बाबल्या, बस तिथे. बसा मी जेवण बनवते. तर माझी कॅडबरी मी फ्रीजमध्ये ठेवते. जर माझी कोणी कॅडबरी चोरली ना तर बघा, आमच्या इथं कोण नाही चोर, फक्त एक समीरच आमचा चोरटा. तोच चोऱ्या करतो. आमच्या कॅडबऱ्या दोघींच्या चोऱ्या करतो आणि खातो. आता कुठे गेलाय काय माहिती. बसलाय तर बघा, तिकडेच बसलाय. आता रात्रीचं लक्षात नाही राहिली. त्या दिवशी आईस्क्रीम आणलेला ना, हिने मला आईस्क्रीम आणलेला. हिने का त्याने आणलेला का? त्यानेच आणलेला ना. तू नव्हती ना पैसे दिले? मग त्यांनीच आणला. हिला पण आणला, मला पण आणला. आणि मी खाऊन जेवली आणि झोपली. आईस्क्रीम राहिला. सुमितनी खाल्ला. तो याला विचारलं तू कोणी, तू खाल्लास ना? कर सांगतो तो नाही, सुमितनी खाल्ला. असं आहे काय माहिती. आता हा सुमितचं नाव सांगतोय. चला इकडे माझी चालली आता भेंड्याची भाजी. तिथे मी उसळ केले मटकीची आणि वाटाणा आणि चणा. तर टायगरची कलेजी शिजते आणि माझी इथं भेंड्याची भाजीची फोडणी तयार झालेली आहे. आणि इथे काय चाललंय तुमचं बाळांनो? पाय दाबायचं काम? अगो बाई बघा. सोड बरं घे. ती बिचारी रोज त्याचे पाय दाबते आजी रोज. त्याला लय भारी वाटते. काय तू माणूस आहेस का प्राणी आहेस? कोण आहेस? कोण कसा आहे रे टायगर तू असा? ताबूचे पाय दुखतात.
तुला सर्दी पण झाली वाटतं. हो सर्दी झाली रात्रीचं नाक टप 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 गळतोय बघा. हा, बघा हे शेंबडा 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 टायगर. हे टायगर शेंबडा तू शेंबडा आहे ना, आहे का नाही? अगो बाई काय करते, तुला काय करते? हे चल पण झाला तिच्या हात दुखावशील. हो चाललंय ठीक आहे इथं पण. ए बंडाला आडात आलाय. हो हो चला भेंड्याची भाजी मस्तपैकी आता मिरच्या टाकल्या, त्या मिरच्या तिखट आहेत का नाही काय माहिती. अशी मी कापून दिल्यात मला आता कांदा मिरची. तर आम्ही आता मस्त भेंड्याची भाजी करते.